आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। मुंबईत आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक। थोड्याच वेळात बैठक सुरू होणार। प्रकाश आंबेडकर मवियाकडे 6 जागांसाठी प्रस्ताव मांडणार। अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणी, अमरावतीच्या जागेचा समावेश। विदर्भातील महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात। काँग्रेसला 6, ठाकरे गटाला 2, राष्ट्रवादीला 1 आणि वंचितला 1 जागेचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात। आजच्या बैठकीमध्ये फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जेपी नड्डांची दिल्लीमध्ये भेट। फडणवीस नड्डांमध्ये राज्यसभा उमेदवारांबाबत चर्चा झाल्याची माहिती। भुजबळ भाजपच्या वाटेवर, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचं वक्तव्य। भाजप भुजबळांना मोठा ओबीसी नेता बनवणार का, दमानी यांचा सवाल। मला भाजपकडून कुठलीही ऑफर नाही, दमानी यांनी भाजपच्या वाटेवर का म्हटलं मला माहिती नाही। भुजबळांकडून दमानी यांच्या वक्तव्याचं खंडन। भुजबळ भाजपच्या कोणत्याही नेत्यांच्या संपर्कात नाहीत। भुजबळांनी कधीही भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही। बावनकुळे यांची प्रतिक्रिया। अजित पवार, मुश्रीफ, भावना गवळी भाजपचा चेहरा बनले। भ्रष्टाचारीच भाजपचा चेहरा बने। छगन भुजबळांसंदर्भातील प्रश्नावर संजय राऊतांचं उत्तर। काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींनी अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती। राज्यसभेसाठी बाबा सिद्दीकींच्या नावाची चाचपणी, तर अजित पवार गटामध्ये जाण्याचा विचार नाही। वडिलांबद्दल काही बोलणार नाही, आमदार झिशान सिद्दीकींकडून स्पष्ट। मी अजून अजित पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला नाही। मी आतापर्यंत काँग्रेसमध्येच, पण कार्यकर्त्यांच्या बैठका घेणं सुरू। कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही समजून घेत आहोत। काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांची माहिती। बाबा सिद्दीकींना समाज आणि देश माफ करणार नाही। बाबा सिद्दीकी अजित पवारांसोबत गेले तर त्या जागेवर ठाकरे गटाचा उमेदवार जिंकेल, संजय राऊतांचा दावा। उद्धव ठाकरेंची आज रायगडमध्ये सभा। दुपारी 3 वाजता पोलादपूरमधल्या सहान गावात सभा, तर माणगावमध्ये संध्याकाळी 6 वाजता सभा होणार। मळमळ, जळजळ आणि भाजप द्वेष, ना आपल्या हातात पक्ष ना पक्षाचे निशाण, त्यामुळे ना ग्रामपंचायत जिंकण्याची वॉरंटी। उद्धव ठाकरेंच्या रायगड दौऱ्यावर आशिष शेलारांची टीका। उद्धव ठाकरेंना मत करणं म्हणजे सनातन विरोधी स्टॅलिनला मत देणं। ठाकरेंना मत म्हणजे राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मत। चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंनी बिल्किस बानोचा वकालतनामा घेतलाच। रायगडच्या भूमीमधील भाषणामध्ये ठाकरेंनी बिल्किस बानोवर दया दाखवलीच, आशिष शेलारांचं वक्तव्य। अत्याचार झालेल्या स्त्रीला धर्माचं लेबल लावत असाल तर हा व्यक्तिगत दोष आहे की पक्षाची संस्कृती, रोहित पवारांचा शेलारांवर हल्लाबोल। मनोज जरांगे मोठे नेते आहेत, ते काहीही करू शकतात। मनोज जरांगेंनी बजेटमधून आरक्षण देण्याची मागणी केली। बजेटमधून आरक्षणाची मागणी करणं हे कुणाला सुचलं नसेल। मंत्री छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर खोचक टीका। भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली लोकसभेवर अजित पवार गटाचा दावा। भंडारा, गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेलांची तयारी सुरू, तर अजित पवार मतदारसंघामध्ये मेळावे घेणार। मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती। मला कधीही मंत्रिमंडळाच्या बाहेर काढू शकतात, त्यात दुःख नाही। मला मंत्रिमंडळाबाहेर काढण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा। संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेवर भुजबळांची प्रतिक्रिया। संजय गायकवाडांनी वापरलेली भाषा चुकीची, लाद घालण्याची भाषा करणं योग्य नाही। भुजबळांकडून संजय गायकवाडांची कानउघडणी। संजय गायकवाडांनी छगन भुजबळांची माफी मागावी, प्रशांत पवारांची मागणी, तर वरिष्ठांनी आदेश दिल्यास गायकवाडांच्या विरोधात आंदोलन करू। अजित पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत पवारांचा इशारा। रणजित निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकरांमधलं राजकीय वैर पुन्हा समोर। भाजपच्या रणजित निंबाळकरांच्या ऐवजी संजीवराजे निंबाळकरांना दिल्लीमध्ये पाठवा, रामराजे निंबाळकरांचं वक्तव्य। धन्यवाद मोदीजी नंतर आता भाजपचं धन्यवाद देवेंद्रजी अभियान। गृहनिर्माण संस्थांसाठी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर अभियान। मनसेकडून पुण्यामध्ये 5 जण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। वसंत मोरे, साईनाथ बाबर, बाबू वागसकर, किशोर शिंदे, गणेश सातपुते इच्छुकांच्या यादीत। कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गट आक्रमक। उद्धव ठाकरेंनंतर 15 दिवसातच पुन्हा संजय राऊतांचा उद्या डोंबिवली दौरा। शाखेच्या उद्घाटनासह विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सुरू असलेलं सर्वेक्षण आज संपणार। 3 फेब्रुवारीला सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आयोगाला द्या। मागासवर्ग आयोगाच्या जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना सूचना। मराठा सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही। आज रात्री 12 वाजता सर्वेक्षणाची संगणक प्रणाली बंद करण्यात येणार। मागासवर्ग आयोगाची स्पष्टोक्ती। ज्या भागातून कर मिळणार त्याच भागामध्ये विकास होणार। छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासकांनी जाहीर केली भूमिका। नागरिकांना कर भरण्याचं आवाहन केलं असताना सुद्धा दुर्लक्ष होत असल्यानं निर्णय। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर। अर्थसंकल्पामध्ये 59,994 कोटी रुपये प्रस्तावित, तर 2023-24 मध्ये 33,290 कोटींचा महसूल पालिकेला प्राप्त। मुंबईमध्ये आज भाजपच्या सर्व जिल्हाध्यक्षांची महत्त्वाची बैठक। आगामी लोकसभेच्या तयारीसाठी भाजप रणनीती आखणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार।
जळगावच्या पाडासे धरणाची अजित पवारांकडून पाहणी. पाडासे धरण राष्ट्रीय प्रकल्प करण्याचा विचार. धरणासाठी 4,000 एकर जमीन संपादित करणार. अजित पवारांची माहिती. पुण्याच्या इंदापूरमध्ये ओबीसी समाज आक्रमक. आमदार संजय शिरसाटांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन. वर्ध्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं विदर्भ प्रांतस्तरीय संमेलन संपन्न. संमेलनाला विद्यार्थिनींची मोठ्या संख्येनं उपस्थिती. पुण्याच्या बाणेर औंध रस्त्यावरील 80 झाडांची कत्तल होणार. रस्ता रुंदीकरण पार्किंगसाठी कत्तल होणार असल्याचा आरोप. झाडांच्या छाटणीला पर्यावरण प्रेमींचा तीव्र विरोध. सोलापूरमध्ये रस्ता प्रश्नावरून प्रहार संघटना आक्रमक. करमाळामध्ये झरे ते वीट रस्त्याची दुर्दशा. प्रशासनानं लक्ष न दिल्यास संघटनेकडून आंदोलनाचा इशारा. अहमदनगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा खंडित. मागील 48 तासांपासून पाणी उपसा बंद. पुढील 15 दिवस शहरामधील पाणी पुरवठ्यावर परिणाम. जायकवाडी धरणातून रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग. 15 दिवसांसाठी टप्प्याटप्प्यानं 1,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. 41,000 हेक्टर क्षेत्राला लाभ होणार. नागपूरच्या रामदास पेठेमधील नाग नदीवरील पूल अखेर खुला. 1 वर्षाहून अधिक काळ सुरू होतं काम. पूल सुरू झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा. नांदेड जिल्ह्यामध्ये 3 महिन्यांपूर्वी कापसाचे पंचनामे. अद्याप शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही. शेतकरी हवालदिल. भुसावळमधील वरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल मापाड्यांवर उपासमारीची वेळ. थेट खरेदी विक्रीच्या प्रक्रियेमुळे हमाल मापाड्यांना रोजगार खुंटला. नांदेडमध्ये आंब्याची झाडं मोहरानं बहरली. यावर्षी आंब्याचं उत्पादन वाढण्याची शक्यता. आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. साताऱ्यामधल्या कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये ऊसतोड आणि मजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलांवर माफक खर्चामध्ये उपचार. डॉक्टर सुरेश भोसलेंच्या मार्गदर्शनाखाली दोघांवर यशस्वी शस्त्रक्रिया. लातूरमध्ये तहसीलदारांकडून चालकाला अभूतपूर्व निरोप. 33 वर्षांच्या सेवेनंतर कर्मचाऱ्याचा वाजत गाजत सत्कार. सोलापूरच्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे दूषित पाणी अंबडगावच्या तळ्यामध्ये. मनसे आक्रमक. दूषित पाणी सोडणं बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. पुण्याच्या दौंडमधील पोलिसांच्या निवासस्थानासाठी 56 कोटींच्या निधीला मंजुरी. आमदार राहुल कुल यांची माहिती.